नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांचे कमीत कमी 3 संदेश तरी आपल्या आयुष्यामध्ये उतरविले पाहिजेत. त्याशिवाय खऱ्या अर्थानं आपला विकास होऊ शकणार नाहीये. बुडत हे जग न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ही भूमिका घेऊन संत हे या मृत्यू लोकामध्ये आलेले आहेत. संतांच्या मध्ये देखील राष्ट्रसंतांची एक मोठी परंपरा आपल्या राज्यामध्ये दिसते, ज्यामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत आणि त्याच परंपरेतले राष्ट्रसंत भगवान बाबा देखील येतात. बाबांच्या 3 संदेशापैकी बाबांनी महत्वाचा एक संदेश दिला, जो की बहुजनातल्या अवनतीची कारणं लक्षात घेऊन, जसे बहुजन महापुरुषांनी बहुजनांच्या उद्धारासाठी जे 3 महत्वाची ड्रॉबॅक्स सांगितले होते, त्याच वरती प्रकाश बाबांनी देखील टाकलेला आहे. ते म्हणाले की जोपर्यंत बहुजन हे अज्ञानातून बाहेर येणार नाहीयेत, तोपर्यंत त्यांचा विकास होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच या अज्ञानाच्या बाहेर यायचं असेल तर ज्ञान मिळवलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबांनी वसतिगृह सुरू केलं. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांना बोलावून त्यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत. म्हणजे ज्ञानाला महत्व दिलं. त्यांनी अज्ञानाला नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. कारण बहुजनाचा सगळ्यात पहिला शत्रू जर काय असेल तर अज्ञान आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की बहुजनांची जी अवनती झाली ती व्यसनांच्या मुळे झालेली आहे आणि म्हणून व्यसनापासून दूर गेलं पाहिजे. यासाठी बाबांनी आयुष्यभर आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून किंवा व्यसनमुक्तीच्या बाबतीत विशेष चळवळीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचं मोठं काम करून त्या काळातल्या बहुजनांना व्यसनापासून देखील दूर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. आणि तिसरं जे बहुजनाच्या अवनतीचे कारण आहे ते म्हणजे अंधश्रद्धा. आणि या अंधश्रद्धेतनं बाहेर काढण्यासाठी अनेक गावांच्या मध्ये भगवान बाबांनी काम केलं. मिडसांगवीला सालसिद्धाच्या उत्सवामध्ये बकरे बळी दिले जात होते. चिंचाळा गावामध्ये गोबंदी गायीचे वध केला जात होता. तर या सगळ्या बाबींना अनेक अंधश्रद्धातनं त्या समाजाला बाहेर काढण्याचं काम त्या काळामध्ये केलं. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की जिथं जिथं बाबा पोहोचले तिथं तिथं शिक्षण पोहोचलेलं आहे. अंधश्रद्धा व्यसनात दूर गेले आणि त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसून